नमस्कार, आरआरसी नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी। हेडलाइन्स प्रस्तुत करता पंकज कोठारेज, कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी, रामी हेरिटेज, जुना आरटीओ ऑफिस समोर, अकोला। जिल्हा परिषदेत गोंधळाची परंपरा कायम, सत्ताधारी आणि विरोधक आले आमने सामने। वंचितच्या विजयाने भाजपा व काँग्रेसला झटका, विजयाचा हाच ट्रेंड लोकसभेत भाजपासाठी धोकादायक। अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा सुरू झाला रस्ता, वाटिका चौक ते आयकर भवन रोडवर धूळच धूळ। अंडरपास मध्ये तुम्ही पुन्हा करू शकता स्विमिंग, फोर व्हीलर फसल्याने लोकांनी यंत्रणेला काढले मूर्खात। टॉवर चौकात आता मिळणार नाहीत शेवंती गुलाबाची फुले आणि लग्नाचे हार। आता सविस्तर बातम्या। अकोला जिल्हा परिषदेत झालेल्या सर्वसाधारण सभेत गदारोळ पाहायला मिळाला। बाळापूर तालुक्यातील वाडेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रसूतिगृहाची दुरावस्था झाली असताना नवीन इमारतीचे काम रद्द केल्याच्या कारणास्तव जिल्हा परिषदेतील सत्ताधारी व विरोधकांमध्ये चांगलीच झुंपली होती। सदर प्रकाराबाबत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी यावेळी विरोधकांनी रेटून धरली। अकोला जिल्हा परिषदेच्या राजश्री शाहू महाराज सभागृहात आज सर्वसाधारण सभा पार पडली। यावेळी अध्यक्ष म्हणून संगीता अढाव, उपाध्यक्ष सुनील फाटकर यांच्यासह सभापती व विभाग प्रमुख उपस्थित होते। यावेळी विविध विषयांवर सत्ताधारी व विरोधकांमध्ये वादळी चर्चा झाली। काही मुद्द्यांवर दोघांमध्ये बाचाबाची पाहायला मिळाली। सर्वसाधारण सभेत संत गजानन महाराज पादुका संस्थान मुंडगाव व अकोलखेड येथील भक्तनिवास बांधकाम निविदा मान्य करण्याबाबत पाळोदी, गोत्रा, खांबोरा, दुधाळा व आगर रस्ता दुरुस्तीची कामे ई निविदेबाबत तसेच भारत हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन यांना रिटेल आउटलेट करिता जिल्हा परिषदेच्या मालकी जागा देण्यासह अकोट तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या मालकीची जागा शिवाजी शिक्षण संस्था अमरावती यांना भाडेपट्ट्यावर देण्यात यावी। मूर्तिजापूर तालुक्यातील नवसाळ येथील शिकस्त ग्रामपंचायत इमारत पाडण्यासाठी मंजुरात देण्यात यावी यांच्यासह इतर 29 विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आला। लोकसभा निवडणुकीच्या आधीच प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने यंदा जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत बाजी मारली आहे। हा ट्रेंड कायम राहिला तर लोकसभा निवडणुकीत भाजपाकडून ही जागा वंचितकडे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। चोहट्टा बाजार पोटनिवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने 1394 मतांनी विजय मिळवला आहे। ही निवडणूक टेस्ट होती। त्यात भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांना पराभव पाहावा लागल्याची जोरदार चर्चा भाजपा वर्तुळात आहे। तर जिल्हाध्यक्ष किशोर मांगटे पाटील यांच्या नेतृत्वातील पहिल्याच निवडणुकीत पक्षाला वंचितकडून पराभव सहन करावा लागल्याचे बोलले जात आहे। त्यामुळे भाजपा आता आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निधनानंतर अकोला पश्चिम मतदारसंघात विधानसभा निवडणूक लागू नये यासाठी प्रयत्न करण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे। चोहट्टा बाजार पोटनिवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने गड पुन्हा काबीज केला। योगेश वडाळ यांनी विजय संपादित करत थेट भाजपा प्रदेश सरचिटणीस यांच्यासह भाजप नेत्यांना धूळ चारल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे। तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाला देखील या निवडणुकीत म्हणावे तसे यश संपादित करता आले नाही। शिवसेनेच्या उमेदवारापेक्षा प्रहारच्या उमेदवाराला अधिक मते मिळाल्याचे चित्र आहे। तर जिल्ह्यात काँग्रेसची स्थिती दयनीय असल्याचे चित्र मतदानावरून अधोरेखित होत आहे। काँग्रेस जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर यांना जिल्हा परिषद निवडणुकीत 5व्या स्थानावर उमेदवार कसा पोहोचला याची कारण मीमांसा शोधावी लागेल। मूर्तिजापूरकडे जाणाऱ्या उड्डाणपुलाचा काही भाग खराब झाल्यामुळे उड्डाणपूल काही काळ बंद ठेवून काम करण्यात आले होते। त्यामुळे उड्डाणपुलाखालून मूर्तिजापूरकडे जाणारा वन वे रस्ताही बंद झाला होता। अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर हा रस्ता सुरू झाला खरा, मात्र या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धूळ आणि माती असल्यामुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अशोक वाटिका चौकातून मूर्तिजापूरकडे जाणारा उड्डाणपुलाखाली वन वे रस्ता अखेर सुरू झाला असून या मार्गावर असणाऱ्या धूळ व मातीमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे। रस्ता सुरू करताना पूर्ण डांबरीकरण करणे गरजेचे असताना थातूर मातूर डागडुजी करून रस्ता सुरू करण्यात आल्यामुळे नागरिकांकडून रोष व्यक्त करण्यात येत आहे।
या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धूळ व माती असल्यामुळे मोटर चालकांच्या डोळ्यात धूळ जात असल्याचे चित्र असून नागरिक या मार्गाने प्रवास करणे टाळत आहेत। धूळ आणि मातीमुळे समोरचे वाहन दिसणेही कठीण झाले असून नागरिकांना दिवसाही लाईट लावून प्रवास करण्याची वेळ आली आहे। त्यामुळे हा रस्ता त्वरित डांबरीकरण करण्यात यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे। अकोला शहरातील बस स्टँड चौकात तयार करण्यात आलेला अंडरपास दिवसेंदिवस धोकादायक बनत चालला असून याचा उपयोग कमी आणि त्रास अधिक अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। ऐन हिवाळ्यात अंडरपासमध्ये पाणी असल्यामुळे आज अंडरपासमध्ये 4 व्हीलर अचानक अडकली। शेवटी दुसऱ्या गाडीच्या सहाय्याने तिला बाहेर काढण्यात आले। अकोला शहरातील एकमेव अंडरपास प्रमिलाताई ओक सभागृह ते टॉवर चौक दरम्यान तयार करण्यात आला, मात्र त्यानंतर काही दिवसातच त्याची गुणवत्ता लोकांसमोर आली। अंडरपासमधील लाईट कधीचेच बंद झाल्याने इथे नेहमीच अंधार असतो, त्यामुळे अंडरपासमधून प्रवास करणे दिवसेंदिवस धोकादायक होत असून ऐन हिवाळ्यात अंडरपासमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले असतानाही अंडरपास दोन्ही मार्गांनी संबंधित यंत्रणेने बंद केला नाही। त्यामुळे 4 चाकी वाहन चालकाने आज गाडी अंडरपासमधून नेण्याचा प्रयत्न केला असता 4 व्हीलर अंडरपासमधील पाण्यात अडकल्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली होती। अंडरपासमधील पाण्यात गाडी अचानक बंद पडल्यामुळे शेवटी नागरिकांनी दुसऱ्या गाडीच्या सहाय्याने अंडरपासमधील गाडी बाहेर काढली। त्यामुळे दिवसेंदिवस धोकादायक होत चाललेला अंडरपास अकोलेकरांसाठी डोकेदुखी ठरत असून पाणी साचले असताना अंडरपास बंद करण्याची तसदी ही संबंधित यंत्रणा घेत नसल्यामुळे नागरिकांनी रोष व्यक्त केलाय। त्यामुळे अंडरपासचा फायदा कमी आणि नुकसान जास्त अशी परिस्थिती झाली आहे। अकोला टॉवर चौकातील स्टेट बँकेला लागून असलेल्या फुल विक्रेत्यांच्या दुकानावर आज अतिक्रमणाचा गजराज चालवण्यात आल्यामुळे येथील अतिक्रमण भुईसपाट करण्यात आले। महापालिकेने शहरातील अतिक्रमण साफ करण्याची कारवाई मोठ्या प्रमाणात सुरू केली असून शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण हटवल्या जात आहे। त्याच कारवाई अंतर्गत अकोला टॉवर चौकात कारवाई करण्यात आली। अकोला शहरातील मुख्य रस्ता असलेल्या टॉवर चौकात स्टेट बँकेला लागून मोठ्या प्रमाणात फुल विक्रेत्यांनी अतिक्रमण करीत आपली दुकाने थाटली होती। या अतिक्रमणामुळे येथे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची समस्या निर्माण व्हायची, तसेच फुल विक्रेत्यांमुळे येथे असणारे सार्वजनिक प्रसाधनगृह अनेक दिवसांपासून बंद पडले होते। फुल विक्रेत्यांमुळे रस्त्यावर होणारी गर्दी, वाढणारी अस्वच्छता यामुळे आज महापालिकेच्या वतीने फुल विक्रेत्यांच्या अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली असून यामुळे फुल विक्रेत्यांची दुकाने भुईसपाट करण्यात आली आहेत। महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने केलेल्या कारवाईनंतर हा रस्ता मोकळा झाला होता। खास लग्नसराईच्या शुभप्रसंगी शहरात पहिल्यांदाच ब्रँडेड गारमेंट्स भव्य डिस्काउंटसह बिग ब्रँड अँड मल्टी गारमेंट बिग बंपर सेल संपूर्ण फ्रेश स्टॉक व 80% पर्यंत डिस्काउंटसह अकोल्यातील दुर्गा चौकातील हॉटेल इंद्रप्रस्थ येथे 22 डिसेंबर पर्यंत सकाळी 10 ते रात्री 10 या वेळेत सुरू राहणार असून नागरिकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे। अकोला शहरात पहिल्यांदाच ब्रँडेड गारमेंट्सच्या संपूर्ण फ्रेश स्टॉकसह भव्य डिस्काउंट सेल 22 डिसेंबर पर्यंत सुरू राहणार असून मार्केटमध्ये 1000 ते 3500 पर्यंत मिळणारे लेडीज, जेंट्स, किड्स गारमेंट्स शिलाई दरापेक्षाही कमी किमतीत खरेदी करण्याची सुवर्ण संधी आहे। तसेच जेंट्स अँड किड्स गारमेंट्स, ब्रँडेड शर्ट्स, ब्रँडेड टी शर्ट्स, फॉर्मल कॉटन पॅन्ट, बरमुडा, शॉर्ट लोअर, ट्रॅक पॅन्ट, विंटर गारमेंट्स आणि ब्रँडेड अंडर गारमेंट्ससह हजारो व्हेरायटीज सेलमध्ये उपलब्ध आहेत। कॉलर गोल गळ्याचे जेंट्स टी शर्ट, फॉर्मल शर्ट, जेंट्स जीन्स व ट्राउझर, लेडीज कुर्ती, वेस्टर्न टॉप, पार्टीवेअर डिझायनर फॅन्सी कुर्ती, लेगिंग्स, जेगिंग, प्लाझो, लेडीज जीन्स, लोअर आणि हजारो व्हेरायटीज उपलब्ध आहेत। 1000 ते 2500 पर्यंत मिळणाऱ्या साड्या, पैठणी सिल्क, प्युअर कॉटन साडी, क्रेप सिल्क, ज्यूट सिल्क, इटालियन सिल्क, बनारस सिल्क आणि विविध प्रांतातील हजारो डिझायनर साड्या फक्त 150 ते 550 मध्ये उपलब्ध आहेत। तसेच ब्रँडेड फॉर्मल, कॅज्युअल, प्युअर लेदर शूज फक्त 400 ते 700 मध्ये मिळतील, तर स्पेशल काउंटरवर इंडियन अँड इम्पोर्टेड ब्रा पॅन्टी 25 ते 150 मध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत। त्यामुळे अकोला जिल्ह्यातील नागरिकांनी या बंपर सेलला भेट देण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे। महापालिका क्षेत्रामध्ये यापूर्वी झालेले स्वच्छता मिशन हे केवळ नावालाच दिसत असून स्वच्छ भारत पंधरवाडा केवळ कागदोपत्री साजरा झालाय की काय असा प्रश्न नागरिक विचारत आहेत।
शहरात सगळीकडे स्वच्छतेचा अभाव असून उघड्यावर कचऱ्याचे ढीग साचल्यामुळे शहरात स्वच्छतेचे 3 तेरा वाजले आहेत। यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय। अकोला शहरात रस्त्यावरील कचऱ्याचे ढीग, अस्वच्छता, नाली सफाईकडे दुर्लक्ष यासह विविध कारणांमुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे। शहरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरली असून महापालिका परिसरातच अनेकदा कचऱ्यांचे ढीग पाहायला मिळतात। जनता भाजी बाजार परिसरात असणाऱ्या दुर्गंधीमुळे भाजी खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत असून येथे भाजी खरेदीसाठी येणाऱ्या लोकांना दुर्गंधीमुळे आजार बळावण्याची शक्यता आहे। भाजी बाजारात सडलेल्या उरलेल्या भाज्या तशाच फेकून दिल्या जातात, मात्र याबाबत महापालिकेकडून कोणत्याही उपाययोजना होताना दिसत नाहीत। शहरातील प्रत्येक हातगाडीवर प्लास्टिक कॅरीबॅगचा वापर मोठ्या प्रमाणात होत असून प्लास्टिक कॅरीबॅग निर्मूलन कारवाई केवळ कागदोपत्री असल्याच्या भावना व्यक्त होत आहेत। पारस औष्णिक वीज प्रकल्पातील मंजूर झालेला 660 मेगावॅटचा विस्तारित प्रकल्प चंद्रपूर येथे स्थानांतरित करण्यात आला आहे। त्या बदल्यात पारस येथे होणाऱ्या सौर ऊर्जा प्रकल्प निर्णयाचा विरोध करीत पारस येथे औष्णिक विद्युत प्रकल्प करावा अशी मागणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या लाक्षणिक उपोषणात करण्यात आली। बाळापूर तालुक्यातील पारस येथे मंजूर झालेला 660 मेगावॅटचा विस्तारित औष्णिक प्रकल्प पारस येथून चंद्रपूर येथे स्थानांतरण केला। त्या बदल्यात पारस येथे सौर ऊर्जा प्रकल्प देण्याचा निर्णय घेतला असून पारस येथील सौर ऊर्जा प्रकल्पाला विरोध करण्यासाठी व औष्णिक वीज प्रकल्पाच्या मागणीसाठी बाळापूर तालुक्यातील पारस येथील सौर ऊर्जा प्रकल्प विरोधी कृती समितीच्या वतीने अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले। सौर ऊर्जा प्रकल्पाला विरोध करण्यासाठी जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, शेतकरी, शेतमजूर, पारस येथील कंत्राटी कामगार उपस्थित होते। आपल्याला माहित आहे आपल्या जिल्ह्यात दिवसेंदिवस रोजगार कमी होत आहे। अकोला जिल्ह्यात सर्वात मोठा प्रकल्प म्हणजे पारस थर्मल प्लांट। आता जो नवीन संच पारस थर्मल प्लांटचा येत आहे त्यांनी आमच्यासोबत करार केला होता की आम्ही तिथं थर्मल प्लांटच करू। त्याच्यासाठी आम्ही आमची जागा दिल्या, 89 शेतकऱ्यांच्या जागा केल्या, पण आता त्यांनी तो आमच्यासोबत करार तोडला आणि तिथं ते सोलर करतात। जवळपास 1 मेगावॅटच्या खाली कमीत कमी 2 लोक लागतात आणि सोलर केलं तर रोजगार गायब होऊन जाईल। हा सगळ्यात मोठा प्रकल्प आहे आणि शासनाचं सरकारचं या विषयावर कुठंच लक्ष नाही। तशीच बेरोजगारी वाढते आणि हा सोलर झाल्यावर आणखी बेरोजगारी वाढेल। त्याच्यासाठी सर्व पक्षीय सर्व गावकरी इथं उपस्थित आहे। आम्ही याचा विरोध सोलर प्रकल्पाचा विरोध करतो। हिवरखेड चिचारी चंदनपूर रेल्वे स्टेशन रस्त्याची दुरावस्था झाली आहे। काही वर्षांपूर्वी रस्त्याचे डांबरीकरणाचे झालेले काम निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे काही दिवसातच हा रस्ता खराब झाला असून रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप नागरिकांनी केला असून त्वरित रस्ता दुरुस्त न केल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा पवित्रा नागरिक घेणार आहेत। हिवरखेड चिचारी चंदनपूर रेल्वे स्टेशन मार्गावर दररोज शेकडो प्रवासी, विद्यार्थी, शेतकरी, आदिवासी बांधव ये-जा करतात। मेळघाटातील आदिवासी बांधव तसेच रुग्णांना शहराकडे येण्यासाठी हा महत्त्वाचा मार्ग आहे। मात्र रस्ता पूर्णपणे खराब झाला असून या मार्गावर धावणारी शेकडो वाहने भंगार झाली आहेत। अनेकांना मणक्याचे आजार बळावले असून शेतमाल बाजारपेठेत पोहोचविणे कठीण झाले आहे। या मार्गाकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाले असून हा रस्ता त्वरित दुरुस्त न केल्यास विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते रस्ता रोको आंदोलन छेडणार असल्याची माहिती आहे। अजूनपर्यंत तरी हिवरखेड चिचारी रस्त्याचे काम कोणत्याही लोकप्रतिनिधींकडून अथवा कोणत्याही योजनेच्या निधीतून मंजूर झालेले नाही। 27 डिसेंबर रोजी होत असलेल्या दत्त जयंती निमित्ताने अकोला शहरातील विविध दत्त मंदिरांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। कीर्तन, प्रवचनासह महाप्रसाद आयोजित करण्यात आला आहे। रामदास पेठेतील दत्त मंदिरात श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पठण होत आहे। श्री दत्त जयंती निमित्ताने विविध ठिकाणी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून दत्त मंदिरामध्ये कीर्तन प्रवचनाचे कार्यक्रम होत आहेत। 20 डिसेंबर पासून सुरू झालेला सप्ताह 27 डिसेंबर पर्यंत राहणार असून या माध्यमातून भक्तिमय कार्यक्रमाची मेजवानी राहणार आहे। 27 डिसेंबर रोजी दत्त जयंती निमित्ताने शहरातील दत्त मंदिरांमध्ये महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे। दत्त जयंती निमित्त सध्या सप्ताह सुरू आहे। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता पंकज कोठारेज, कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी, रामी हेरिटेज, जुना आरटीओ ऑफिस समोर, अकोला। जिल्हा परिषदेत गोंधळाची परंपरा कायम, सत्ताधारी आणि विरोधक आले आमने सामने। वंचितच्या विजयाने भाजपा व काँग्रेसला झटका,
विजयाचा हाच ट्रेंड लोकसभेत भाजपासाठी धोकादायक. अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा सुरू झाला रस्ता. वाटिका चौक ते आयकर भवन रोडवर धूळच धूळ. अंडरपासमध्ये तुम्ही पुन्हा करू शकता स्विमिंग. 4 व्हीलर फसल्याने लोकांनी यंत्रणेला काढले मूर्खात. टॉवर चौकात आता मिळणार नाहीत शेवंती गुलाबाची फुले आणि लग्नाचे हार. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल. जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.